नमस्कार, मी सोनाली ज्युनियर सोनाली कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी करणार आहे वांग्याचे भरीत। खूप झटपट बनते आणि खूप टेस्टी लागते। सो चला रेसिपीला स्टार्ट करूया। इथे मी स्वच्छ वांगे असे धुवून घेतलेले आहे। आता याला आपण कट करायचं आहे। काही वांगे अशी किडलेली असतात, तर ते आपल्याला कट केल्यावर कळते की कोणची वांगी किडलेली आहे। त्यामुळे इथे चांगलं आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे वांगे। हे बघा, इथे मी सर्व वांगे चांगले कट करून घेतलेले आहे। आता आपण याला भाजून घेऊया। आता याला इथे मी गॅसवर ठेवलेला आहे भाजण्यासाठी। हे बघा, इथे मी दोन्ही गॅसवर वांगे ठेवलेले आहे भाजण्यासाठी। आणि वांग्याची भरीत आणि भाकर खूप टेस्टी लागतं। भाकरीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर ती तुम्ही जरूर जाऊन बघा। आणि हे बघा, इथे आपले वांगे पण चांगले भाजून घेतलेले आहे। आता याला मी काढून घेते। इथे मी एका चाळणीमध्ये हे वांगे काढून घेतलेले आहे। हे बघा, मस्त असे चांगले भाजलेले आहे। आणि जे वांग्यावरची जे काळा टक्कर आहेत ते आपल्याला आता काढून घ्यायचं आहे। आणि हे बघा, गरमागरमच आहे वांगी। आता याचं मी काढून घेते टक्कर आणि याला एका बाउलमध्ये काढून घेते। सगळ्या वांग्याची टक्कर अशाच पद्धतीने आता मी काढून घेते आणि याला एका बाउलमध्ये काढून घेते। आता वांगीची जी देठ आहे ती तुम्ही ठेवू शकता, किंवा अशा चाकूच्या हेल्पने तुम्ही ही वांग्याची जी देठ आहेत ती काढू शकता। आता चमचने मी याला थोडंसं मॅश करून घेते। सगळी वांगी मी मॅश करून घेतलेली आहे। आता इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आता मी मिरच्या टाकते आणि मिरच्याला थोडंसं मी भाजून घेते। इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे। लसूणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहे, त्यामध्येच आता मी मीठ टाकते आणि याला चांगलं कुटून घेते। याला थोडंसं असं दरदरच असं कुटून घ्यायचं आहे। आता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, जे आपण लसूण आणि मिरची कुटून घेतली होती ती यामध्ये मी घालते आणि याला चांगलं फ्राय करून घेते। यामध्येच आता मी कांदा टाकते आणि कांदा आपल्याला लालसर फ्राय नाही करायचा आहे, हलकासाच असं मऊ होऊ द्यायचं आहे। आणि हे बघा, इथे कांदा मऊ झालेला आहे। यामध्ये मी मीठ टाकते आणि यामध्ये आपण जे वांगी जे मॅश करून घेतली होती चम्मचने ती यामध्ये टाकायची आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे। आणि बस आपल्याला 5 मिनिटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि यावर आता मी कोथिंबीर टाकते। आता इथे यावर मी कोथिंबीर टाकते। यावर मी खूप भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे। हे बघा, भरीताला मी 5 मिनिटं असं परतून घेतलं होतं। आता गॅस ऑफ करते आणि याला सर्व करून घेते। हे बघा, इथे मी भरीत सर्व करून घेतलेलं आहे। झटपट भरीत रेडी आहे। तुम्ही मस्त भाकरीसोबत एन्जॉय करू शकता। आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।